नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मोठे बंड केले. म्हणजे शिवसेना ठाकरे गटातून त्यांनी बंड केले, शिवसेना ठाकरे गटातून फारकत घेतली व ते आता शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये गेले. आणि हे बंड केल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 दिवस ते कॅमेरा समोर आलेच नाहीत किंवा मीडिया समोर देखील आले नाहीत. ते पूर्णपणे गायब होते व सोबत असलेले 3 ते 4 खासदार देखील पूर्णपणे गायब होते. मात्र काल नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया कॅमेरा समोर आलेली आहे. त्यांनी आपल्या मनातील संपूर्ण भावना या व्यक्त केल्या आहेत. ते नेमकं काय म्हणाले, कशाबद्दल बोलले, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नागेश पाटील आष्टीकर असे म्हणाले की गेल्या 2 ते 3 दिवसानंतर मी माझी पहिली पोस्ट कॅमेऱ्याच्या समोर शेअर करत आहे. कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये वेगवेगळ्या चर्चा या लोकांमध्ये होत आहेत किंवा वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण येत आहेत. मात्र सर्वात प्रथम मी आपल्याला हेच सांगतो की मी कोणावरही नाराज होऊन गेलेलो नाही. उद्धव ठाकरेंवरती तर मी अजिबात नाराज नाहीये. त्यांनी मला खूप प्रेम दिले, याबद्दल माझं काही दुमत नाहीये. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आज देखील तितकाच आदर आहे असं देखील ते म्हणाले. पुढे त्यांनी बोलताना संजय राऊत यांच्यावर देखील ते म्हणाले. ते असे म्हणाले की संजय राऊत असतील किंवा ठाकरे गटातील मोठे नेते मंडळी असतील, हे जर काही मला बोलत असतील तर मला अजिबात वाईट वाटत नाहीये, कारण तो त्यांचा हक्क आहे. मात्र मी कोणावरही नाराज नाहीये असं त्यांनी स्पष्टपणे ऑन कॅमेरा सांगितलं. पुढे ते असे पण म्हणाले की हे सर्व करत असताना आम्ही 18 तारखेपर्यंत कोणी कुठेच गेलो नव्हतो. मात्र राज्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या. मात्र आता खरं सांगायचं झालं तर मी का इकडे आलो, तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की सत्तेशिवाय कुठलीही कामे होत नाहीत. लोकांनी मला विश्वासाने निवडून दिलेले आहेत. जनतेची कामे करणे माझं कर्म प्राप्त आहेत. मला ते कामे करावीच लागणार आहेत. खूप कामे येऊन पडलेली आहेत. 5 कोटी मिळतात, मात्र त्यामध्ये 5 कोटीमध्ये काहीच होत नाही. ती पूर्णपणे अपुरे पडतात. त्यामुळे जनतेची कामं करण्यासाठी कदाचित मी हे पाऊल उचलले असावे असं मला वाटतं, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र त्यांनी एवढं नक्की सांगितलं की मी उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील किंवा अनेक दिग्गज नेते असतील ठाकरे गटातील, मी त्यांच्यावरती अजिबात नाराज नाहीये. ते मला बोलले, मला वाईट सुद्धा वाटत नाहीये, कारण ते माझ्या सर्व वडिलांप्रमाणे आहेत. मात्र काही गोष्टी जनतेसाठी करायच्या असतात. जनतेने दिलेलं प्रेम आहेत, त्यांनी मला निवडून दिलेले आहेत आणि त्यांची कामे तर मला करावीच लागणार आहेत आणि त्यासाठी मी हे पाऊल उचललेलं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तर तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं, नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ कशी वाटली ते पण मला नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून जा. धन्यवाद.